सगळ्यांनी आरामात बसूयात. पाठीचा कणा ताठ, डोळे हलके मिटूयात आणि लक्ष आपल्या शरीरामध्ये, आपल्या आतमध्ये वळवूयात. या शरीरामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या मध्ये जसं शरीर आहे, मन आहे, तसा आत्मा आहे. आणि त्या आत्म्याच्या प्रकाशात आपल्याला शरीरातल्या, मनातल्या ज्या काही गोष्टी घडत असतात, संवेदना, विचार, भावना, त्या समजत असतात. तो आत्मप्रकाश आपल्यामध्ये, आपण त्याला आत्मा असं म्हणतो, तो प्रत्येकाच्या आत आहे आणि या सृष्टीतल्या चराचरामध्ये सामावलेला आहे. तर तो परमात्मा आणि प्रणवरूप ओंकार या तिन्ही गोष्टी एकच आहेत, या धारणेसह आपण ओंकाराचा 4 वेळेला उच्चारण करूयात. त्यासाठी दीर्घ श्वास घेऊयात. सुबुद्धी द्यात्या आणि विघ्नहर्ता अशा श्री गणेशाला नमन करूयात. वाणीची देवता शारदा माता, सरस्वती माता, तिला वंदन करूयात. आणि या भवसागरातून तारून नेण्यासाठी जे सद्गुरु तत्व आपल्याला अखंड मदत करत असतं, त्या सद्गुरु तत्वाला नमन करूयात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. आपल्या आत्म्याच्या साक्षी भावात, साक्षी चैतन्यामध्ये आपले सगळे मी माझेपण समर्पित करून त्या साक्षी भावात, त्या आत्मभावात स्वतःला समर्पण करूयात. आणि त्या साक्षी भावात असताना या शरीरामध्ये काय संवेदना होत आहेत ते जाणूयात. या मनामध्ये कशी परिस्थिती आहे ते जाणूयात. या शरीरामध्ये कसा श्वासोश्वास, प्राणशक्ती आपल्या आतमध्ये येते आणि जाते, याचं फक्त साक्षी भावामध्ये कुठलीही प्रतिक्रिया न देता जाणून घेऊयात.
श्रीराम. आणि आता आपण आपल्याला या सगळ्या जाणीवा ज्या आत्मतत्वामध्ये होतात, ज्या मीला कळतात, त्या मीचं, त्या अहमचं खरं स्वरूप काय आहे हे जाणण्यासाठी आपण सोहम साधना करूयात. त्याच्यासाठी आधी उज्जयी प्राणायामचा सुरुवात करूयात. दीर्घ श्वास आत घेऊन दीर्घ श्वास बाहेर सोडायचा. आता श्वास आत जाताना गळ्यातून घर्षणयुक्त हवा आत जाऊ देत आणि श्वास बाहेर पडताना घर्षणयुक्त हवा बाहेर येऊ देत. उच्छ्वास हा श्वास आत घेण्यापेक्षा थोडा लांब असावा, मोठा असावा. आणि श्वास आत जाण्याचा आवाज सो आणि श्वास बाहेर येण्याचा आवाज हम, अहम ऐकण्याचा प्रयत्न करूयात. सो म्हणजे आत्मा, जो या शरीराच्या आतमध्येच आहे. आपल्याला जी काही दृश्य दिसतात, जगत दिसतं, ते आत्मप्रकाशात दिसतं आणि त्याच्यासाठी साधन म्हणून आपले इंद्रिय, शरीर आणि मन आहे. पण त्याचं खरं स्वरूप हे आत्मस्वरूप आहे. हा आत्मा जसा या शरीरात आहे तसा प्रत्येकाच्या आत आहे आणि चराचरात आहे. या जाणीवेसह अहमचं खरं स्वरूप जो आत्मस्वरूप आहे, आत्मबुद्धी आहे, ते जाणून घेण्यासाठी हा सो हम आवाज थोडा वेळ ऐकूयात. श्रीराम. आणि आता थोड्या वेळ अनुलोम विलोमची आवर्तनं करूयात. त्यासाठी उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा. डावी नाकपुडी बंद करून उजवीने तो सोडायचा. उजवीने आत, डावीने बाहेर. आणि आता थोडी आवर्तनं आपली आपली करूयात. श्रीराम. नॉर्मल नॅचरल ब्रीदिंग. आणि आता आपल्या अक्षर जपाला, ज्याचा अक्षर म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, अशा अक्षरांचा, जी पंचमहाभूतांपासून बनली आहेत, आपली शरीराचे अवयव पंचमहाभूतांपासून बनलेत, सूक्ष्म शरीर, मन हे सुद्धा पंचमहाभूतांपासून बनलंय. तर त्या अक्षरांचा जप करण्याआधी प्रार्थना म्हणूयात. सर्वप्रथम या ब्रह्मांडातील सर्व देवी देवता, सर्व साधू संत, अक्षर देवता, पंचमहाभूत देवता, नवग्रहादी देवता, मातृदेव, पितृदेव, गुरुदेव, वास्तुदेव, स्थानदेवता या सर्वांना विनम्रपणे नमस्कार करून प्रार्थना करते की या क्षणापासून माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात माझ्या दर्शनाने
स्पर्शाने, संभाषणाने आणि स्मरणाने सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो. त्यांची सतसत विवेकबुद्धी जागृत होऊन त्यांच्या हातून सत्कर्म, सत्कार्य घडो. माझ्या सर्व कुटुंबियांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि निरोगी दीर्घायुष्य सर्वांना लाभो. आमची सतसत विवेकबुद्धी जागृत होऊन आमच्या हातून सत्कार्य, सत्कर्म घडो आणि जीवनाचं यथार्थ सार्थक होवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना. श्रीराम. आता अवयवांना हात लावत आणि नादाशी एकरूप होत आवर्तन पहिलं. आम ईम ईम ऊम ऊम रूम रूम लूम लूम एम ऐम ऊम औम अहा. उजवा हात. कम खम गम घम गम. डावा हात. चम छम झम झम यम. उजवा पाय. टम ठम डम ढम णम. डावा पाय. तम थम दम धम नम. घशापासून बेंबीपर्यंत पम फम बम भम मम. पाठीचा कणा. यम रम लम वम शम. संपूर्ण शरीर. शम सम हम ळम क्षम न्यम ओ. नादाशी एकरूप होत आवर्तन दुसरं. ओ. आम ईम ईम ऊम ऊम रूम रूम लूम लूम एम ऐम ऊम औम अहा. कम खम गम घम गम. चम छम झम झम यम. टम ठम डम ढम णम. तम थम दम धम नम. पम फम बम भम मम. यम रम लं वं शं. ह्रं सं हं ळं क्षं न्यं ओ. अवयवांना हात लावत नादाशी एकरूप होत आवर्तन तिसरं. आम ईम ईम ऊम ऊम रूम रूम लूम लूम एम ऐम ऊम औम अहा. कम खम गम घम गम. चम छम झम झम यम. टम ठम डम ढम णम. तम थम दम धम नम. पम फम बम भम मम. यम रम लं वं शं. ह्रं सं हं ळं क्षं न्यं ओ. आवाजाशी एकरूप होत आवर्तन चौथं.
अं आं ईं ईं ऊं ऊं ऋं ॠं ऋलूं ऋलूं ऐं ऐं ॐ औं अहा कं खं गं घं ngं चं छं जं झं यं टं ठं डं ढं णं तं थं दं धं नं पं फं बं भं मं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं ञं अवयवांना हात लावत नादाची एकरूप आवर्तन 5वं. ओम अं आं ईं ईं ऊं ऊं ऋं ॠं ऋलूं ऋलूं ऐं ऐं ॐ औं अहा कं खं गं घं ngं चं छं जं झं यं टं ठं डं ढं णं तं थं दं धं नं पं फं बं भं मं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं ञं याच्या पुढले आवर्तन नादाशी एकरूप होत. आवर्तन 6वं. अं आं ईं ईं ऊं ऊं ऋं ॠं ऋलूं ऋलूं ऐं ऐं ॐ औं अहा कं खं गं घं ngं चं छं जं झं यं टं ठं डं ढं णं तं थं दं धं नं पं फं बं भं मं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं ञं आवाजाशी एकरूप होत. आवर्तन 7वं. अं आं ईं ईं ऊं ऊं ऋं ॠं ऋलूं ऋलूं ऐं ऐं ॐ औं अहा कं खं गं घं ngं चं छं जं झं यं टं ठं डं ढं णं तं थं दं धं नं पं फं बं भं मं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं ञं
ध्वनीशी एकरूप होत आवर्तन आठवं. ओम आम इम ईम ऊम ऊम रूम रूम लूम लूम एम ऐम ॐ औम अहा कं खं गं घं ngं चं छं जं झं यं टं ठं डं ढं णं तं थं दं धं नं पं फं बं भं मं यं रं लं वं शं ह्रं सं हं ळं क्षं ज्ञं ओ नादाशी एकरूप होत आवर्तन 9. ओ आम इम ईम ऊम ऊम रूम रूम लूम लूम एम ऐम ॐ औम अहा कं खं गं घं ngं चं छं जं झं यं टं ठं डं ढं णं तं थं दं धं नं पं फं बं भं मं यं रं लं वं शं ह्रं सं हं ळं क्षं ज्ञं ओ नादाशी एकरूप होत आवर्तन 10. ओ आम इम ईम ऊम ऊम रूम रूम लूम लूम एम ऐम ॐ औम अहा कं खं गं घं ngं चं छं जं झं यं टं ठं डं ढं णं तं थं दं धं नं पं फं बं भं मं यं रं लं वं शं ह्रं सं हं ळं क्षं ज्ञं ओ नादाशी आणि त्यानंतर येणाऱ्या शांतीशी एकरूप होत शेवटचं आवर्तन ओ आम इम ईम ऊम ऊम रूम रूम लूम लूम एम ऐम ॐ औम अहा कं खं गं घं ngं चं छं जं झं यं टं ठं डं ढं णं तं थं दं धं नं पं फं बं भं मं
यं रं लं वं शं क्रं सं हं ळं क्षं ज्ञं ओ. श्रीराम. आणि आता आपण थोड्या वेळ रामनामाचा जप घेऊयात. रामनाम हेच तो आत्माराम आहे आणि आपण नाम घेणारे सुद्धा ते आत्माराम रूपच आहेत. आपण तिन्ही एकच आहोत. अशा धारणेने रामनाम घेऊयात. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 राम. सावकाश डोळे उघडा. आपण जे पाणी जवळ ठेवलं आहे त्या पाण्यामध्ये 3दा फुंकर मारूयात. आणि अमृतोद्भव म्हणजे हे पाणी माझ्या शरीरात अमृतासारखं काम करो या भावनेसह हे पाणी पिऊयात. श्रीराम. जेव्हा जेव्हा दिवसभरात काही मनात वृत्ती उठेल, काही प्रबळ भावना येईल, तेव्हा तेव्हा रामनामामध्ये आपण ती जिरवू शकतो. सगळ्यांना अंजली, ते रेकॉर्डिंग आता केलंय ते आपल्या दासबोधावर टाकणार?